एका चौरसाचे क्षेत्रफळ 156.25 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्या चौरसाची परिमिती किती? तर मग आता क्षेत्रफळामधून काय काढायचंय? परिमिती काढायची. तर क्षेत्रफळ आले की काय करायचं? वर्गमूळ करायचा, बाजू काढायची, आणि परिमिती म्हणलं तर 4 गुणिले बाजू करायचं आहे. प्रथम आपण या ठिकाणी काढायचंय बाजू काढायची. तर मग आता सांगा 156.25 त्याला वर्गमूळामध्ये टाकायचंय. 25चं वर्गमूळ 5. हे झालं 25च्या बाबतीत. एकच स्थानी 5 असलेले वर्ग संख्या कोणत्या? 5चा वर्ग 25, 5चा वर्ग 25. 156 कोणाच्या दरम्यान आहे? 144 आणि 169. तर या ठिकाणी काय करायचं? 156च्या पाठीमागचं वर्गमूळ 144चं वर्गमूळ किती? 12. तर मग आता 12.5 ही आली बाजू आली. हे समजणं महत्वाचं आहे. तर मग आता सांगा ही आली बाजू. तर आता इथं परिमिती काढायचं असेल तर काय म्हणायचं? बाजू गुणिला 4. तर सांगा मग 4 पंच 20, हातचे आले 2, 12 चोक 48 आणि 2 किती होईल? 50. एक अंक सोडून पॉईंट 50.0 म्हणजे किती? 50. तर मग आता इथं परिमिती किती आली? 50 सेंटीमीटर.